होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सणावारांचं पण किती महत्त्व असतं ना. सगळेजण होळीला एकत्र येतात, आपल्या मनातले वाईट विचार, राग सगळ्या अग्नीमध्ये वाहून टाकतात. मस्त होळीची पूजा झाली, आरती वगैरे केली. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेऊन घरी आलो. होळी रे होळी पुरणाची पोळी हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय आणि बोलत पण आलोय. होळीला पुरणपोळी तर पाहिजेच. पुरणपोळी खूप लोकांना आवडते. खूप कमी लोकं असे असतील का त्यांना पुरणपोळी आवडत नाही. आणि पुरणपोळीवरती तूप टाकल्यावर तर आहाहा! काय ती चव लागते. एकच नंबर यार. पुरणपोळ्या मी लाटायला घेतल्या पटापट, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला. पुरणपोळी करताना असं वाटत होतं की खरंच यार आता मी किती मोठी झाली आहे ना. म्हणजे लहानपणापासून आपण मम्मीलाच बघत आलो पुरणपोळी करताना. मम्मीच्या हातचं खायचं मस्त सणासुदीला. यातच आपलं खरं सुख असायचं. आणि आज आपण आता स्वतः किचनमध्ये उभं राहून सगळ्यांसाठी करतो ना, तेव्हा घरची अजूनच आठवण येते. असो, हे सगळं तर चालतच राहायचं. चला आपण आमटीची तयारी करूया आता. आमटीसाठी मस्त कांदा कापून घेतला, जिरं वगैरे टाकलं, अद्रक, लसूण, मिरची हे सगळं कट करून घेतलं आणि मस्त फ्राय केलं. थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं तव्यावरती, म्हणजे खूप चव छान लागते. सगळं नंतर वाटून घेतलं आणि आपण जेव्हा डाळ शिजत टाकतो ना, तेव्हा डाळीचं पाणी थोडं आधीच साईडला करून ठेवायचं आमटीसाठी. मस्त आमटी केली. असं झालं आता कधी खाते. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.